गाईज मग आता वाजले ते 1. आम्ही जेवायला चाललो आहे आणि इथं बघ कोयता तुटला हो, म्हणजे कोयत्याचं ते मागतं लाकडाचं असतं बघ ते तुटलं हो. गाईज मग इथं दूध घालायला आलो होतो मी आणि इथं डेअरीपाशी बघा कुत्रे बहुतेक त्या खड्ड्यात पडली ती. इथं हा बघा हा पूल आहे लहान आणि इथं आवाज यायला मला. मी गाडी त्या तिथं थांबवलं आवाज ऐकून. सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. मग काय उठून मित्रांनो आंघोळ वगैरे करून घेतलं, चहा पण झाला आहे. मग आता जनावरांना चारा टाकायचा आहे. गाईच्या धारा वगैरे काढले ते आणि पप्पा डेअरीला गेले ते दूध घालायला. मग आज जायचं आहे आपल्याला त्या शेताकडं, कारण काल रात्री आम्ही ते फळ पाचट झालेलं. मग ते खुटल्या राहतात बघा म्हणजे ओसाला खुटल्या मारायच्या त्या. मग त्यामुळं आजचं काम खुटल्या मारायचं. बहुतेक आज सरी सोडायचं होतं आहे का काय होतं माहीत नाही. शक्यतो होतं आहे पण शक्यतो होत नाही पण कसं आहे माहीत नाही. पण त्या शेतात खुटल्या एवढं मारायचं एवढं नक्की 100% होतं आहे बघा. मग 9 वाजता जायचं आहे मस्तपैकी जेवण वगैरे करून. मग चला सध्या तर आपण जनावरांना थोडं चारा टाकूया. बसले ती आणि इथं पेंड बघा हे सगळं म्हणजे थोडं वाळलेलं पेंड आहे. मग ह्याला बांधून ठेवायचं आहे. काल तुम्ही बघितलं असाल म्हणजे एवढे मोठे थोडे जाड पेंडे मी बांधून ठेवलेलं मागं. मग ह्याला बांधून ठेवायचं आहे. आता सध्या ह्याला गवत टाकू बघा चिमण्यांचा चिवचिवाट. ठीक तेवढं थोडं असतंय. ठीक आहे हा आण. हे आपलं ह्याचं नाव तुम्ही कॉमेंटमध्ये सांगितलं ना मित्रांनो, नक्की सांगा ह्याचं नाव काय ठेवायचं. काय ठेवायचं तुझं नाव. जसं ह्याचं नाव आहे गोट्या, ह्याचं नाव आहे मुन्नी आणि आपल्या मल्लवा म्हशीचं नाव आहे मल्लवा. मग तसं त्याचं नाव काय ठेवायचं रे. गुबुया. हे गाईस मग सकाळी बघा आत्ता जनावर चारा टाकून आलो. मग नाश्त्याला आहे इडली आणि सोबत आमटी. चला मग नाश्ता करूया. हे गाईस मग तिथं मस्तपैकी म्हणजे त्या ग्राइंडरनं धार लावून घेतलो आणि नंतर त्या दगडाला घासलो कोयताला. आणि इथं काल रात्री आम्ही हे फळ झालेलं. आता मोठमोठे खोडवे मारून पाणी सोडायचं आहे मध्ये. झालं तर हा म्हणजे असं एका साईडला हे घालायचं आहे काय म्हणतात मका लावायचं एका साईडला. हे कांड्या बघ हे कांड्या न्यायचा गोळा करून जनावर तर खाते ती. थोडे आहेत लय नाही तर. आणि हे फावडं घेऊन हे एवढं सगळं करून घ्यायचं आहे. ते टेलर बसताना फोडलेलं सगळीकडं हे इथं बघा तिथं बघा सगळीकडं. चला सुरू करूया आपलं काम गाईस. मग हे बघा गाईच अशा पद्धतीने हे तुम्हाला तिथं 1 2 3 4 5 6 7 आता पप्पा मारते आणि ते हा 8वा संपतं हे एवढं. आणि हे एवढं बघू उद्या नाही तर संध्याकाळी. त्यास सध्या मी चालू आहे पाणी आणायला. ताण लागले बाबा. हे कोयता आणि हे एक ऊस हे कशासाठी वापरते ते चला तुम्हाला सांगतो. आधी पाणी पिऊन घेऊया. लई ताण लागले. माझं पॅन्टचं बघ फोन काळा झालं. आणि बाटली सोबत घेतलं पप्पांना प्यायला. चला जाऊया.
ऊन आहे अजून, आता 10 वाजले ती. अजून 1 तासात डोक्यावर येईल 12 वाजले. गाईज मग जवळपास 25% संपलाय बघ. हा सगळा मारून झालाय इकडचा अजून. आणि हात बघा माझे. ते तुम्हाला सांगणार होतो ना ते कशासाठी म्हणून. थांबा चला सांगतो. जसं आपण बघा हे कुठले आहेत आता, कुठले मारताना असं वाकावं लागतं ना, वाकावं लागतं ना. मग त्यामुळं असं हात ठेवून म्हणजे असं भार पडत नाही ना, म्हणून कुठले म्हणून माणूस. These gritty vibes keep my story in sight. Graffiti on the walls paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. Snares punch louder than the city's own chime. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. Keep my story in sight. Street lights flicker on this endless trail. Each corner whispers a hero fail. Smooth flow cutting through the urban scale, where truths are spoken and tales unveiled. Boom bap echoes through the alleys at night. Lift the darkness to light. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. गाईज मग आता वाजले ती 1. आम्ही जेवायला चाललोय आणि इथं बघ कोयता तुटला भाऊ. म्हणजे कोयत्याचं ते मागतं लाकडाचं असतं बघ, ते तुटलं भाऊ खोडवा मारताना. काय सांगू. पप्पा बघा तिथं वैदान बांधले ती. आणि मी तोंडाने हात धुवून घेतलं थोडं. लई काय झालं ते म्हणून. हे गाईज गुड मॉर्निंग. पुढं बघा ऑलमोस्ट सनसेट पण झाला आहे. आणि मी चालू आता डेअरीला दूध घालायला. दुपारी येऊन मस्तपैकी जेवण वगैरे केलं मित्रांनो. करून झोपलो व निवांत. 4 वाजता उठलो. हात एक दुखायला तर ते खोडवा मारून आहे. मग आता सध्या चालू दूध घालायला. मग दूध घालून आपल्याला मक्याचा भाडा आणायचा. मग चला मग जाऊया. मग तुम्हाला भेटतो थेट दूध घालून आणि मक्याचा भाडा घेऊन आल्यानंतर. गाईज मग इथं दूध घालायला आलो होतो मी. आणि इथं डेअरीपाशी बघा कुत्रे बहुतेक त्या खड्ड्यात पडली ती. इथं हा बघा हा पूल आहे लहान. आणि इथं आवाज यायला मला. मी गाडी तिथं थांबवलं आवाज ऐकून. कुठे आहेत गाईस. कुकू ಅದನ್ನೇ ನೋಡ್ಲತ್ತೀವಿ.
बघा मित्रांनो हा तिथं पडलेला आणि ह्याचे बहुतेक मागचे पाय मोडले ती बाप लय अवघड आहे. त्या तिथं सोडून येऊला हा गाईस मग तिथंच त्याला सोडून आलो. त्याचे मागचे दोन्ही पाय गेले ती म्हणजे मोडले म्हणजे ताकद नाही का गेली ती काय तर झालंय पण फक्त पुढचे 2 पाय चालते म्हणजे असं लोळून चाललंय ते लय बेकार लय बेकार. त्याला पण कसं तर वाटत होतं ते आणि खड्ड्यात पडलेलं मित्रांनो. मग असंच माझ्या हातानं जेवढं झालं मी तितकं केलं. त्याला त्या खड्ड्यातून उचलून त्या म्हणजे एका म्हणजे तिथंच एकाचं घर आहे तिथं सोडलं आणि हा गाईज मग माझ्या हातानं जितकं होईल मी तितकं केलो. त्या खड्ड्यातून उचलून त्या कुत्र्याला त्या म्हणजे एकाचं व्यक्तीचं घर आहे त्या घरापुढं सोडून आलं पुढं त्याचं नशीब. पण मित्रांनो तुमच्या हाताने जितकं होईल अशा मुक जनावरांचं मदत करत जावं मित्रांनो. चला आपण जाऊ. हे तर बघा मी मक्याचा भाडा घेतलाय चाललो आहे आता. मी एकदम असं दूध घालून जात होतो एकदम मला असा आवाज आला मित्रांनो जसं म्हणजे कोय कोय असा आवाज आला. काय बाबा काय झालं मी बघतो तर काही तर गाडी लावली इथं ह्या साईडला आणि त्या तिथं जाऊन बघितलो. काय बाबा मग बघितल्यावर तिथं कुत्रं होतं असं लोळत असं भुंकत होतं. मग त्याला काय झालं ते मागचे दोन्ही पाय गेले ते पुढच्या पायावर असं रेंगाळत होतं. मग मित्रांनो त्याला उचलून साईड केलो. मग त्याला बिस्किट वगैरे घातलं असतं पण काय बघू पुढं त्याचं नशीब. पण मित्रांनो तुम्ही पण तुमच्या हाताने जितकं होईल तितकं मुक्त प्राण्यांचं मदत करत जावं. हे गाईज मग आता घरी आलं सगळीकडं बघा आधी सगळेजण फळ आले ते ऊसाचे तिथं इकडं कुणीकडं नाही आणि इकडं बघा त्या तिथं इथं तर ते झालं म्हणजे अजून 1 तासानंतर बघायला पाहिजे सगळीकडं. हां त्या तिथं एक आहे बघा. मग आता घरी आलो आहे. फिलहाल मी हा ब्लॉग येथेच एंड करतो. मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. These gritty vibes keep my story in sight.